बातमी आहे केकेथॉन म्हणजेच केक बनवण्याच्या स्पर्धेची। दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड मधील सीझन्स बँक्वेट येथे जय फूड्स यांच्या वतीने केकेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क मीडिया पार्टनर व आपला आवाज आपली सखी फोरम पार्टनर होते। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपला आवाज आपली सखीच्या संचालिका व पीसीएमसी महामेट्रो एम्बेसिडर संगीता तरडे व अभिनेता निखिल चव्हाण उपस्थित होते। अभिनेता निखिल चव्हाण यांनी दिनांक 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या धोंडी चंप्या या मराठी चित्रपटाबाबत उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला। स्पर्धा चालू झाल्यावर केकसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी स्पर्धकांची लगबग चालू झाली। त्यानंतर दिलेल्या वेळेत आपला केक कसा अधिक चांगला बनवता येईल यासाठी सर्वांनी उत्कृष्ट प्रयत्न केले। या स्पर्धेत क्रीम केक, फाउंडंट केक व स्ट्रक्चर केक या प्रकारातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, फिरण्याची ठिकाणे, वडापाव, पाणीपुरी, डॉल्फिन, हंडी, कासव, चहाची किटली अशा विविध केकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 1,13,000 रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली। तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी आयोजक जय फूड्स व श्री एजन्सीचे जतीन शहा, जयंत शहा व सोमनाथ वाघावकर व नम्रता महाले यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान पल्लवी शहा यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता महाले यांनी केले। या स्पर्धेत एकूण 81 स्पर्धकांनी भाग घेतला होता। स्ट्रक्चर केक या श्रेणीमध्ये नंदिता वकील यांना सुवर्ण तर मीनाक्षी बचाटे यांना रौप्य प्राइज मिळाले। फाउंडंट श्रेणीमध्ये शील संचेती सुराना यांनी सुवर्ण तर काजल मंत्री यांनी रौप्य प्राइज पटकावले। तर क्रीम केक या श्रेणीत मीनाक्षी बर्वे यांनी सुवर्ण व नवीन कुमार यांनी रौप्य प्राइजवर आपले नाव नोंदवले। या स्पर्धेसाठी जज गीतिका अवॉर्ड, शेफ प्रियंका देवकर अजवानी, शेफ राहुल शेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यांनी सहभागी स्पर्धकांना काही खास टिप देत त्यांच्या केक बनवण्याच्या कलेचे कौतुक केले। सामाजिक बांधिलकी जपत आपला आवाज आपली सखी व आयोजक जय फूड्स यांच्या वतीने या स्पर्धेत बनवण्यात आलेले केक पिंपरी चिंचवड शहरातील अनाथ आश्रम व वृद्धाश्रम येथे देण्यात आले। केकेथॉन या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपले अनुभव आपला आवाजशी बोलताना व्यक्त केले। तसेच अशी आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजक यांचे आभार मानले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराडे यांनी। पाहुयात। सगळ्या महिलांना एकत्र आणणं हेच काम आपला आवाज आपली सखी करते। आणि मी तर म्हणेल सगळ्यात पहिलं तर पल्लवी मॅडमचे मी आभार मानेल, कारण ही संकल्पना त्यांनी इथे आणली आणि इथे ज्या महिला आहेत, बेकर्स आहेत, तर मगाशी बोलणं झालं आमचं की बऱ्याचशा घरगुती म्हणजे हाऊसवाईफ पण आहेत, पण केक बनवण्याची आवड मला वाटतं ही सगळी लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना झालेली आहे। बरं ना, बऱ्याच महिला लॉकडाऊनमध्ये खूप सारे केक शिकले आणि पण आज त्यांना इथे प्रोफेशनली प्रेझेंट करतात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे ही एक स्टेप आहे की तुम्ही घरातून बाहेर पडताय आणि स्वतःचा बिझनेस लोकांसमोर आणताय। जे ही न्यूज वगैरे पाहतील त्यांनाही आवाहन करेल की आपल्या महिलांना आपण हात देऊयात, त्यांना ऑर्डर देऊयात आणि आपले जे काही कार्यक्रम असतील, बड्डे असतील, कारण एका घरात वर्षातून 2-3 बड्डे तर असतातच, तर तुम्ही ते प्रमोट करा, आपल्या महिलांकडनं केक घ्या। आनंद होतो की पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा केकेथॉन इथे भरवला गेला आणि त्याला पिंपरी चिंचवडच्या सगळ्या महिलांनी खूप प्रतिसाद दिला। आतापर्यंत तुम्ही मला लागिरं झालाजीमध्ये बघितलं होतं विक्याच्या रूपात, त्याच्यानंतर कारभारी लय भारीमध्ये बघितलं होतं वीरू म्हणून, त्याच्यानंतर डार्लिंग मूवी आला, तो सगळ्यांनी डोक्यावर घेतला आणि आता नवीन एक सिनेमा घेऊन येतोय धोंडी चंप्या एक प्रेम कथा।
आता नाव ऐकून असं वाटेल की अरे कसं ऑड नाव आहे, पण थोडक्यात सांगतो, या फिल्ममध्ये मी आहे अर्थात, म्हणून मी आलोय. त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे सुपरस्टार भरत जाधव या सिनेमातून कमबॅक करतायत जवळजवळ 7 वर्षांनी. आणि जसं तुम्ही लागिरं झाल्याजीवर प्रेम केलं, कारभारी लेबारीवर केलं, तसंच ह्याही सिनेमावर कराल. आणि मला फक्त एवढीच विनंती आहे की भरत सरांनी मधल्या काही टाईममध्ये पॉज घेतला होता, ते फिल्म्स करत नव्हते कारण का तसे सिनेमे त्यांच्याकडे येत नव्हते आणि ते थांबले. पण आता हे कमबॅक करतायत, तर ते कमबॅक प्लीज जोरात होऊ दे. सो प्लीज प्लीज. घरातल्या कम्फर्ट झोनमधनं काम करणं हे खूप सोपं जातं. आपल्याकडे हाताशी लोकं असतात, आपल्याला माहिती आपल्या सगळ्या गोष्टी कुठे ठेवलेल्या असतात. बट ऑल टुगेदर एका नवीन ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन काम करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि आज आपल्याला केकथॉन सीझन 4मध्ये हेच इकडे बघायला भेटत आहे, जिथे आपल्या ऑलमोस्ट 85 पार्टिसिपेंट्सनी पार्टिसिपेट केलं आहे. आणि या सगळ्या बायका, मला खूप या गोष्टीचं प्राऊड एक फिलिंग येते आहे की ह्या सगळ्या बायका मोस्टली हाऊसवाईफ्स आहेत आणि त्यांच्या घरातनं कम्फर्ट झोनमधनं त्या निघून इथे पार्टिसिपेट करत आहेत. पहिल्यांदा असं होतं आहे की आम्ही PCMC ह्या एरियामध्ये आलो आहोत आणि यांचा रिस्पॉन्स आम्हाला एवढा चांगला भेटलेला आहे. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो, खूप खूप अतिशय आनंद होतो की संगीता ताईंसोबत आम्ही हे कोलॅबोरेशन केलं ऑफ केकथॉन आणि त्यांचा खूप खूप मोठा साथ होता आम्हाला या गोष्टीमध्ये पार पाडण्यामध्ये. आणि मला असं वाटतं की असाच साथ जर का आम्हा सगळ्यांना भेटला तर ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आम्ही क्रिएट करून निर्माण करून त्यांना दाखवू शकू. थँक्यू सो मच. हे 4थं वर्ष आहे आपण इतकी मोठी कॉम्पिटिशन घेतो आहे, पण पहिल्यांदाच आपण पिंपरी चिंचवडमध्ये घेतली आहे. आणि दरवर्षी आम्हाला खूपच प्रतिसाद असतो, सगळेच महिलांचा खूपच सपोर्ट असतो. पण त्यांना मोटिवेट करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोक या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हा आणि ज्याच्यात तुम्हाला काय जाणायची गरज नसतं, फक्त सगळंच आम्ही प्रोव्हाइड करतो, पॅन्ट्री सगळंच आम्ही देतो. आणि तुम्ही जेव्हा हे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार तेव्हा तुम्हाला मास्टर शेफची फील येणार, जिथं तुम्हाला पडायचं असतं कॉम्पिटिशनमध्ये, पॅन्ट्रीमध्ये जायचं, सगळं सामान आणायचं आणि त्याच्यापासून सगळं केक वगैरे बनवायचं. म्हणून आम्ही एनकरेज करतो सगळेच महिलांना की तुम्ही जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट करा या कॉम्पिटिशनमध्ये. आणि 100% आम्ही संगीताताईबरोबर पण पुढच्या वर्षी एक 3-4 महिन्यांनी परत एक असलीच मोठी कॉम्पिटिशन घेणार आहे. माझं नाव पल्लवी शाह आहे. माझं नाव ऐश्वर्या गिरे, मी पुण्यातूनच आहे, सिंहगड रोडवरून आली आहे. नमस्कार. मी केकथॉनमध्ये 4 वर्षापासून भाग घेते आहे, दरवर्षी भाग घेते. मला इथे खूप शिकायला मिळतं आहे. ही खूप मोठी लाईव्ह स्पर्धा आहे, खूप चॅलेंजिंग आहे. 2.5 तासामध्ये तुमचे टेस्ट करतात, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्या स्किल्स. तुम्हाला खरंच एक्सप्लोअर करायचं असेल तुमचं क्रिएटिव्ह वर्क, तर तुम्ही खरंच ह्या स्पर्धेत सहभागी व्हायला पाहिजे. आणि थँक्स टू जय फूड्स फॉर ऑर्गनायझिंग सच टाईप्स ऑफ प्लॅटफॉर्म्स की माझ्यासारख्या बेकर्सला चान्स मिळतो इथे येऊन तुमची कला दाखवायचा. हा आपला इव्हेंट केकथॉन पिंपरी चिंचवडमध्ये सीझन 4 घेण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा पहिल्यांदा असा इव्हेंट, लाईव्ह केक मेकिंग इव्हेंटचं कॉम्पिटिशन आपण घेतो आहे. ह्याच्यात आपल्याकडे 96 लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आपले जे इव्हेंटची स्पर्धा आहे ते 3 कॅटेगरीजमध्ये आपण स्प्लिट केलं आहे: स्ट्रक्चर केक, फॉन्डंट केक आणि क्रीम केक. स्ट्रक्चर केकमध्ये 4 लोकांची टीम एक स्पेसिफिक कॉन्सेप्टवर केक बनवते. आजचा कॉन्सेप्ट जे त्यांना दिलेला आहे तो आहे हॉलिडे डेस्टिनेशन. दुसरा इव्हेंट आपला आहे तो आहे फॉन्डंट केक्स. फॉन्डंट केक्समध्ये आपण जे कॉन्सेप्ट पार्टिसिपेशनसाठी दिलेला आहे तो आहे आपला 75वा अमृत महोत्सव. भारताचा जो अमृत महोत्सव आपण साजरा केला आहे त्यावर लोक केक बनवतील. आणि थर्ड ऑप्शन जो आहे आपला तो क्रीम केक्स आहे. ती ओपन कॅटेगरी आहे ज्याच्यात सगळे पार्टिसिपेंट्स जे आहेत ते स्वतःची कला दाखवू शकतात. मी सगळ्यांचं परत केकथॉनला खूप स्वागत करतो आणि धन्यवाद करतो. आणि ह्या इव्हेंटला आपण अजून किती मोठं करू शकतो पिंपरी चिंचवडमध्ये ह्याच्यासाठी तुमचं सपोर्ट आणि ग्रीटिंग्स ॲक्सेप्ट करतो.